मोठा गड, मोठं ठिकाण म्हणजे अर्थात कोल्हापूरमध्ये जातोय. आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्यासोबत आहेत. विजय, कोल्हापूरमध्ये खास करून कसं वातावरण संपूर्ण जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळेला पाहायला मिळालं आणि अंदाज काय व्यक्त होतोय? ज्ञानदा, आपण जर बघितलं तर जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे मिनी मंत्रालय मानलं जातं आणि या मिनी मंत्रालयावरती कुणाचा झेंडा फडकणार हे पुढच्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये 68 या ठिकाणी जागांसाठी जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी या मतदान झालेलं आहे आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठीचं मतदान झालेलं आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम आहे, ती आपल्याला पाहायला मिळते आणि स्ट्रॉंग रूम नंतर या हॉलमध्ये आपण जर बघितलं तर मतमोजणीला पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे. आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड आहे असं मानलं जातं आणि म्हणूनच या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच शिवसेना आणि भाजपनं देखील आपलं जाळं आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये पसरलेलं देखील अनेक निवडणुकांमध्ये पाहिलं. त्याच्यामध्ये नगर परिषद असेल, या ठिकाणी बघितलं तर भाजपनं यश मिळवलेलं आहे, शिवसेनेने यश मिळवले. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कुणाचा झेंडा आहे तो जिल्हा परिषदेवरती फडकतो हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. ज्या पद्धतीनं जयदीपनं सांगितलं की राष्ट्रवादीच्या संदर्भात भावनिक वातावरण आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र येऊन घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं ज्या पद्धतीनं आपण बघितलं, हसन मुश्रीफ असतील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, त्याचबरोबर या ठिकाणी सतेज पाटील यांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे, चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या लक्षात येणार आहे की कोल्हापूर जिल्हा परिषदेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा या ठिकाणी फडकतोय. ज्ञानदा, बरोबर आहे. त्यामुळे जितकी उत्सुकता कोल्हापूरमधली तितकीच कोकणातल्या सिंधुदुर्गाची सुद्धा. आणि जसं आता विजयनं अधोरेखित केलं की एक प्रकारे मिनी विधानसभा. शहरांचा आपण विचार केला तर महानगरपालिका अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात शहरी कारभारासाठी, शहरी विकासासाठी. आणि ग्रामीण भागाचा जर का आपण विचार केला तर अर्थातच जिल्हा परिषदांचं तेच महत्त्व आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.